दुल्लडी गळा पचलडी बाई चोळीवर खडी चमके आईना. त्या अभिनयाचं कसं होतं की मला घरातूनच बाळकडू होतं. इथे संभाजीनगर मध्ये वारी दर शनिवारी करायचो आम्ही. दर शनिवारी 2 नवीन एकांकिका करायचो. हे करता करता मग मकरंद अनासपुरेमुळे मला गल्ली गोंधळ मध्ये महाराजांचा रोल मिळाला. मग लेखन करत गेलो 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 तर मग एक मला 2-3 धन्यवाद दिग्दर्शक माझ्या नशिबाला आले. मला जे मांडायचे सांगायचे ते त्यांना जमलंच नाही. मला वाटलं की नाही यार, दुसऱ्यांचे विषय घेण्यापेक्षा ना आपल्या मातीत खूप मोठे विषय. प्रयोग संपले. राकेशला म्हणलं यार मुंबईत जगायचं कसं. राकेश म्हणला मी बघा तुला तर एका ठिकाणी नेतो, फक्त मला तिथे राकेशजी म्हणायचं. साखरेचं होतं ना ते जसं पगळलं तर मला 100 रुपये गिफ्ट दिले डिरेक्शन टीमनी की तिने किती डिटेलिंग केली. म्हणले तेल सुद्धा गळाल्यासारखं दिसतंय म्हणले. बेळगावचा माणूस होता. पुढचा विचार होता तू कुठे उभायस. म्हणला झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ उभा आहे. मला ना ते इतकं लागलं मनाला. ते वाचल्याच्या नंतर सगळं झाल्यावर मला तारा राणी एवढं मोठं पुस्तक दिलं. म्हणले हे वाच आणि मला एकांका सादर करण्याआधी 1 रुपया नव्हता आणि एकांका सादर केलं बक्षीस त्यानंतर सगळे पारितोषिक. म्हणजे मला लिखाण पहिलं, दिग्दर्शन पहिलं, अभिनय पहिलं, प्रेषित त्याला प्रशांतला अभिनय द्वितीय, संगीत प्रथम, एकांकिका प्रथम, सांगत प्रेक्षक प्रसंती प्रथम. जाताना 15,000 मोठे शीट घेऊन गेलतो आम्ही. आज सकाळपासून एक लावणी जी आहे ती सातत्याने मला आठवत होती. ती होती दुल्लडी गळा सतलडी चोळीवर खडी चमके आहे ना कोण्या सावकाराची तू मैना ग. आणि मला कळत नव्हतं की हीच लावणी मला का सातत्याने आठवतीये, कशामुळे आठवतीये. आणि नंतर लक्षात आलं की ज्या मित्राने मला ही पहिल्यांदा ऐकवली त्याचं नाव आहे डॉक्टर सुधीर निकम. या सगळ्या डॉक्टरांनी मिळून आता मला असं वाटतं थिएटरमध्ये वेगळे प्रयोग करायला सुरुवात केलेली आहे. हा डॉक्टर आहे, हा एका वन अधिकाऱ्यांचा मुलगा आहे, हा एका वकिलाचा लहान भाऊ आहे, हा त्या गावातनं येतो ज्या गावामध्ये नंदू माधव सारखा एक अत्यंत प्रगल्भ आणि मोठा अभिनेता जो आहे तो जन्माला आलेला आहे. हा मेळ्यांमध्ये काम केलेला असतो, यांनी एकांकिका स्पर्धा केलेल्या असतात, यांनी राज्यनाट्य स्पर्धा केलेली असते आणि अचानक एक दिवस आपल्या लक्षात येतं की अरे आपला हा मित्र आता चित्रपट सुद्धा लिहायला लागला, दिग्दर्शित करायला लागला. प्रेषित की पोटली मध्ये 8 आवर्स प्रोडक्शन मध्ये आज आमच्या स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर सुधीर निकम. तुला आठवतं का दुल्लडी गळा सतलडी तुम्हाला कधी ऐकवलं. सतलडी नाही, पचलडी. पचलडी. ओके. ज्या वेळेस तू मला वाटतं सरस्वती भुवन मध्ये तू शीतल भगिनी आमची तुम्ही प्राध्यापक म्हणून होतात त्यावेळेस मला वाटतं लोककलेचं वर्कशॉप आपण 2 दिवसच घेतलं. तर त्यावेळेस आदाची लागणी तमाशा या कला प्रकारामध्ये मी ती तुम्हाला म्हणून दाखवली. तमाशा म्हणजे काय तर त्या ह्याच्यात दुल्लडी लावणी म्हणून आठवतं का तुला. आठवतो. कशी आहे. दुल्लडी गळा पचलडी बाई चोळीवर खडी चमके आईना. बाई चोळीवर खडी चमके आईना ग कोण्या सावकाराची मैना ग दुल्लडी. डॉक्टर तू खूप चांगला अभिनेता आमच्या सगळ्यांच्या परिचयाचा. अभिनयाकडे कसा काय लागलास तू. अभिनयाचं कसं होतं की मला घरातूनच बाळकडू होतं. माझे मोठे भाऊ ऍडव्होकेट सुभाष निकम हे रंगकर्मी होते. तुम्हाला माहिती नंदू काय वगैरे नंदू माधव हे सगळे सोबत काम करायचे. त्याच्यामुळे त्यांच्यामुळे मला नाटकाची थोडीशी होती. त्यानंतर मी प्रकाश भुत्ते, ज्ञानेश्वर मोठे, प्रशांत रुईकर आम्ही सगळ्यांनी मुकुंद टाक, भरत कोरडे आम्ही बालनाट्य संस्था काढली होती स्फूर्ती नावाची. मग मी त्या काळात तट्टगडगडम बद्दब्या, मिशी हरवली आहे, विठ्ठल तो आला आला, उतरंडीचा वाघ हे बालनाट्य केले. मग हे करता करता मग महाविद्यालयात गेलो, इच्छा माझी पुरी करा लोकनाट्य केलं, वाडवाचं लगीन केलं. मग महाविद्यालयात गेलो, तिथनं एकांकिका वगैरे केल्या बऱ्याचशा. आपल्या इथल्या संभाजीनगरच्या एकांकिका स्पर्धा त्यावेळेस जाणीवा स्पर्धा होती, महापौर करंडक त्याच्यानंतर होती मला वाटतं, वरपुरकर एकांकिका स्पर्धा होत्या, बेंडे एकांकिका स्पर्धा, नांदेडची साई एकांकिका, तुळजापूरचं भवानी करंडक, बार्शीची एकांकिका, अशा एकांकिका स्पर्धेला मला वाटतं तुझ्याही मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्याचदा गेलो. त्यानंतर राज्यनाट्य केले आणि हे करत 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 हळूहळू इथे संभाजीनगर मध्ये वारी दर शनिवारी करायचो आम्ही. दर शनिवारी 2 नवीन एकांकिका करायचो. मग हे करता करता हळूहळू त्याच्यातच
शोधण्याचा प्रयत्न केला. मग अरविंद मला एक मालिकात काम मिळालं. अरविंद जगताप. मगन भाई काहीतरी एक मालिका होती त्याच्यात काम केलं. मग दोन तीन कामं केली. मग आणि 2-3 सिनेमे केले वाटतो. आपणच 2-3 सिनेमात आपण सोबत होतो. हे करता करता मग मकरंद अनासपुरेंमुळे मला गल्ली गोंधळ मध्ये महाराजांचा रोल मिळाला. तर ते केल्याच्या नंतर हे करत करत गेलो. तर त्यानंतर ना मला एक स्क्रिप्ट लिहिली मी आणि मी मकरंदला ऐकवली. त्याला ती खूप आवडली. मग मेघराज भोसलेंनी ती प्रोड्यूस केली. पांडव प्रोडक्शन्सची तिनं दणक्यावर दणका नावाची. आणि मग तिथनं हळूहळू सुरू झालं. मग लेखन करत गेलो 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 तर मग एक मला 2-3 धन्यवाद दिग्दर्शक माझ्या नशिबाला आले. तर मला जे मांडायचे सांगायचे ते त्यांना जमलंच नाही. मग मला माझ्या मित्रांनी म्हणले की अरे तुला सिनेमा येतो मांडता, तुला दिसतो, तर मग तू प्रयत्न का करत नाही. मग त्यानंतर मी खोपा केला, त्यानंतर एकलव्य केला. मग आता एक 2-3 सिनेमे या वर्षात पुन्हा माझे येत आहेत. गोष्ट खरी आहे की पण बेसिकली आपण लिहालो असं तुझ्या मनात कधी हे झालं? काय झालं ना, मी पाचेगावला मला तू आला होतास पाचेगावला. पाचेगाव बंजारा समाजाचे तांडे आहेत सगळे तिथे. मी तिथे प्रॅक्टिस करायचो. मग काय झालं तिथंच खूप ऊसतोड कामगार असायचे आणि ते ना माझ्या पत्र्याच्या शेड समोर दवाखान्याचे. तर तिथं बसून ना मग त्यांचं उचल हे घे ते घे अशा सगळ्या गोष्टी आणि त्यांची ना दुःख मला जाणवले. आणि मी डोर टू डोर प्रॅक्टिस करायचो. कुणाचं हे झालं प्रॅक्टिस नाटकाची नाही हा, वैद्यकीय क्षेत्रात तो डॉक्टर आहे, त्याच्याकडे मी नंतर येणार आहे थोडासा. हा, तर मग तिथं मला ना ते प्रश्न जाणवायला लागले. मग मी त्याची एक कविता केली जी उचल एकांकिकामध्ये खूप गाजली होती गाणं म्हणून. तर मी ती पहिल्यांदा कविता केली. मी त्याचं एक एकांकिका केली जी अल्फा करंडक पु ल करंडक सगळीकडेच ती म्हणजे बरेचसे तिला एक 60-65 अवॉर्ड भेटले त्या एकांकिकेला. तर त्या एकांकिकातली जी पहिली कविता होती ना त्या कवितेवरनं मला वाटलं की नाही यार, दुसऱ्यांचे विषय घेण्यापेक्षा ना आपल्या मातीत खूप मोठे विषय आहेत. आणि मुळात मी लोककलेचा असल्यामुळे मला सादरीकरणाचे लोककलेच्या माध्यमातून मी ते सादर करायचे म्हणजे लोकांना एक्सेप्ट होत गेलं. आणि मला माझे जे प्रश्न मांडायचे होते तर ते पब्लिकला ना ते अपील होत गेले. उचल नंतर तू काय लिहिलं होतं? उचल नंतर मी धुमस गेलं म्हणजे द्रोणाचार्य आणि एकलव्य. की एकलव्य म्हणतोय की मला गुरुवर्य द्रोणाचार्यांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि त्याचा आरोप आहे की राजगुरु द्रोणाचार्य या पदाने माझा अंगठा घेतला. तर त्यांच्या दोघांमधला जो संघर्ष आहे तो मी धुमस एकांकिकात दाखवला होता. त्यानंतर मी शिंतो नावाची एकांकिका केली होती. मी ब्रोकन चेन केली होती सिलिगुडीच्या बॉर्डरवरची. 400 ठिकाणी भारताची फेन्सिंग नाहीये मग बांगलादेशी कशी येणं होतात ती गोष्ट मांडली होती. मनवा नावाची एक SMS आला होता. SMS आला होता की असं असं डोळे नसतात वगैरे वगैरे. ते SMS वर एक एकांकिका लिहिली होती मनवा नावाची. ती पण खूप गाजली. अशी वायदा एक एकांकिका होती शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या जीवनावर. लिंपन एक एकांकिका होती ज्याचं पुन्हा नंतर 2 अंकी नाटक झालं. म्हणजे बलात्कार करणाऱ्या ज्यांच्यावर बलात्कार होतो त्यांचं पुनर्वसन शासन कसं करणार. शेक दिल्याने आणि त्यांना सिंपत्ती दिल्याने म्हणजे बलात्कार करणारा बलात्कार करून जातो आणि हे मीडियावाले लोक आणि नेते लोक मदतीचे आणि त्यांच्या याच्याखाली त्यांच्यावर पुन्हा पुन्हा कसा बलात्कार करतात अशी मी विषय त्याच्यातनं मांडत होतो. आणि सगळे फॉर्म मी लोककलेच्या माध्यमातून सादर केले. एवढा सगळ्या आपल्या अंगामध्ये कला असताना, विविध कला असताना वैद्यकीय क्षेत्रात जाऊन तिथे लोकांना इंजेक्शन पोचावेत असं का वाटलं तुला? आपल्या गावात कसं होतं प्रेषित, जर एखाद्या कुटुंबाला 2 लेकर असले ना तर मग मोठ्याने शेती करायची लहानाने नोकरी करायची. त्याच्यापेक्षा थोडासा प्रतिष्ठित वर्ग असला ना तर मग एकाने प्राध्यापक व्हायचं एकाने डॉक्टर व्हायचं. हे त्यावेळेस प्रतिष्ठेचे सिंबल होते. आणि 3 असले तर मग एकाने वकील व्हायचं एकाने डॉक्टर व्हायचं एकाने प्राध्यापक व्हायचं. आमच्या वेळी आमचे आजोबा हमाल होते म्हणजे आडतीमध्ये पोतं उचलणं वगैरे. त्यांचं स्वप्न होतं की आपण याच्यातनं काहीतरी जावं बाहेर. मग आमचे वडील ते फॉरेस्ट ऑफिसर झाले. आमचे चुलते एसटीचे अधीक्षक होऊन रिटायर झाले. मग त्यांना वाटायचं आपल्या पोराने काय. त्या काळात प्रतिष्ठित तेच होतं ना. मग मोठे हो आमचे ऍडव्होकेट सुभाष निकम ते प्रतिष्ठित वकील झाले. बरं ते खूप चांगले कलाकार म्हणजे ते त्या काळात जर गेले असते मुंबई जवळ केली असते तर ते आज खूप नावाजलेलं प्रस्थ राहिलं असतं. परंतु आपल्याकडे ते कुटुंब संस्थेत आमच्या घरात 6 मुली मोठ्या पोराने कसं काय जायचं. मग ते त्याचा वारसा म्हणून तुम्ही मला पुश केलं आणि मग मी डॉक्टर केला
वडिलांची इच्छा होती मी डॉक्टर व्हायला झालो मी. पण मी तुला आठवतं की मी डॉक्टर केलं फक्त तिकडे ऍडमिशनला असायचो आणि कंटिन्यू त्या अन्नाच्या टपरीवरच असायचो होतो आम्ही एकांकिका करीत. घारे सर देशमुख सर गेले की आम्ही एसबी मध्ये हळूच घुसायचो आणि मला वाटतं तुमची रूम तिथंच होती त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडेच यायचो. असं तू डॉक्टर झालास, मग नंतर तू एका महाविद्यालयाच्या काय म्हणतात त्याला हा प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी पण झाला. अरे पहिला प्रशासकीय अधिकारी मी त्या काळामध्ये बघितलं की मला त्याची भीती वाटली होती की जो धिंगाणा करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमरेचा बेल्ट काढून मारतोय पण ती दंगल थांबवतोय. तर हे डेअरिंग कुठून आलं तुझ्यात? नाही मी ना सर अजूनही आमच्या कॉलेजला जाऊन बघा मी 11 वर्ष कॉलेजला नोकरी केली. मी त्या वर्षी आहे ना मी प्रशासक होतो मी खूप कडक होतो म्हणजे इतका कडक होतो की आमचे भोसमे सर सांगतील सकाळी 7:30ला डॉट माझा शेवटचा विद्यार्थी सुद्धा कॉलेजमध्ये येणं असायचं. पूर्ण सगळे कॉलेज अप टू डेट असायचं. मी त्यांना ना मी काय केलं ना नुसती शिस्त नाही लावली त्याच्या मागची कारणं सांगायचो. फॉर एक्झाम्पल की मला मुलं विचारायचे की सर टाय का घालायची, सर कोट का घालायचा, शूज का घालायचा, बेल्ट का घालायचा. तर तुम्हाला जर त्याची कारणं सांगता येत असतील तर ते मुलं तुम्ही त्यांना सांगायचो की इथं बटन लावल्याच्या नंतर तुझी ही मसल स्ट्रॉंग होते है ना, बेल्ट लावला तर तू लंबार वर्टेब्रापर्यंत ताठ होतोस, बूट घातलं तर हे टेंडॉनला तुला बूट टच होतो तू असा राहतोस आणि आपले लंग्स असे असतात सरळ उभे राहिले तर मग तू जे श्वास घेतलास तू बाहेर काढताना आवाजाची उत्पत्ती होते म्हणजे तुझ्या आवाजात कॉन्फिडन्स येतो. मग तू 8 तास असं राहिलं असतं पूर्ण तुझी बॉडी तशी राहील कॉन्फिडन्स येईल. हे कारण मुलांना सांगितले ना तर मग मुलं ते ऐकतात. आणि राहिली गोष्ट माझा धाक होता पण तो प्रेमाचा होता. जो खूपच नाठाळ लेकरू असेल तर मी त्याला वाजूनच काढायचो त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता कारण तेच औषध त्याला ती लागू पडायचं. पण मी ना त्या काळात हेही केलं की मी सर्वेच करायचो किती गरीबाची मुलं आहेत मग यांना हे नाही मग ते कसं पुरवता येईल. एकांकिका स्पर्धेतनं प्राइज मिळालं तर मी झील काढली कॉलेजमध्ये. मी अशा ऍक्टिव्हिटी करायचो ना मुलांना कुणाला रूमला प्रॉब्लेम असेल तर हे करायचो. माझ्या महाविद्यालयातल्या मुलीला पूर्ण दीड मध्ये डोकून बघत नव्हतं आणि इतकं स्ट्रिक्टली ठेवलं होतं आणि त्याचे परिणाम असे झाले सर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे 24चे 24 बेड मेडल आम्ही 1 वर्ष आमच्या महाविद्यालयाला आणले होते. हा सर म्हणतोय मला असं मधनं पण ती त्याला आता मुंबईला जाऊन लागलेली सवय आहे त्याला ती. नाही ते रिबिडातली सवय नाहीये ही. तू अरविंद जगताप, तू राकेश सोनार, संजय वनवे जो आता हयात नाहीये बिचारा, सतीश परब, काही काळ मला वाटतं राजू सोनवणे सर सुद्धा, हो तुम्ही सगळ्यांनी मिळून वारी नावाचा एक उपक्रम राबवला. उपक्रम केला. ती आयडिया काय होती? नाही ती आयडिया येण्याच्या मागचं कारण काय ना की फार पूर्वी जिगीषा ग्रुप इथं होता आणि ते महिन्यात एकदा ना एक 2 अंकी नाटक करायचे आणि ते सभागृहात सादर करायचे. मग तशी संकल्पना नंतर चंदू सर वगैरे सगळे गेल्याच्या नंतर इथं तसं काहीच घडलं नाही फक्त एकांकिका स्पर्धेपुरतच घडायचं. अरविंद जगतापनी विचार केला की नाही आपण वेगळं काहीतरी करू आणि सगळेच आपापले ऍक्टिव्ह सगळे त्यांनी गोळा केले आणि आम्ही वारी दर शनिवारी असं हे सुरू केलं. आम्ही दर शनिवारी 2 एकांकिका करायचो नव्या आणि ते भूमकर हॉलमध्ये सादर करायचो. तो जवळपास आम्ही 10 आठवडे ते केलं म्हणजे 20 एकांकिका केल्या. नंतर गाईच्या शापानं म्हणून एक मोठं नाटक आहे आम्ही त्यावेळेस केलं वारीचा आमचं तेवढा आहे. त्यानंतर आम्ही नादिन धिन्ना नावाचं आम्ही बालमासिक चालवायचो. जाहिराती वगैरे आम्ही गोळा करून ते मॅगझिन छापायचो. ते 1 ते 101 वर्षाच्या मुलासाठी नावाचं त्याचं स्लोगन होतं ते आम्ही चालवलं. त्यानंतर महाराष्ट्राला 50 वर्ष झाले होते तर तुझ्याच दिग्दर्शनाखाली आम्ही ते 500 कलाकारांचं एक काहीतरी केलं मराठवाड्याची मुक्ती संग्राम. त्याच्यात मी हे होतो वासुदेव गगन फडके होतो. आम्ही तिथला किस्सा सांगतो मी एक. मला एल सरांच्या मिसेसने माझं खूप कौतुक केलं होतं रिहर्सल बघून आणि मला राकेश सोनार म्हणला की ते वाजवायला जे पंचपळी लागतं तर म्हणले एल सरांच्या मिसेसला मागणले ते देतील. तर त्यांनी मला ना पूजेचं आणून दिलं ते मला म्हणले नीट द्या आणि ते वागायला गेलं ते तुटूनच गेलो. तर तिथनं मला मॅडम तर बोलले नाही पण तुम्हाला अजून तो किस्सा आठवतो. तू हे सगळं करत असताना मालिकांमध्ये पण हळूहळू शिरकाव करायला सुरुवात झाली होती कारण अरविंद जगताप आणि तुमचा सगळा अरविंद पुढे गेला होता. राकेश सोनार प्रोडक्शन्स मध्ये घुसलेले होते.
आणि मग तुम्ही पण अनेकदा सेटिंगची वगैरे पण कामं केली तसं ऐकलं. नाही, काय झालं, किस्सा मजेशीर होता. मी अरविंद जगतापच्या एका अति महत्वाच्या कामाला मी आणि अरविंद पुण्याला गेलो होतो. म्हणजे आम्ही काम उरकलं आणि कांबळे नावाचे एक दूरदर्शन अधिकारी होते. मग त्यांनी ना युवा कवी संमेलन कार्यक्रम ठेवला. तर मग अरविंदने मला त्यावेळेस लँडलाईन फोन होते. अरविंद म्हणला, अरे ते काव्य संमेलन आहे, चला म्हणले. आम्ही आपलं गेलो, काव्य वाचन झालं आमचं वगैरे वगैरे. आणि ते काव्य आलतो एका दिवसासाठीच. त्यावेळेस आम्ही सगळे, मला वाटतं आमदार निवासला राहायचे. अरविंद, संजय सुगावकर, मनोऱ्याला अनिल राऊत होते आणि हे सगळे राकेश सोनार. त्यावेळेस मोठं प्रस्थ होतं. म्हणजे राकेश सोनार म्हणजे हा सगळ्यांना काम देणारा त्या काळातला. म्हणजे तो 22 आमदारांची जे जळगावचे होते त्यांच्या रूमवर होता. बाळा नांदगावकरांच्या रूमवर आम्ही राहायचो. मेटींची रूम तिथंच होती, तिथं असं सगळेजण राहायचे. मग काय झालं, तो काव्य वाचनचा कार्यक्रम प्रदर्शित झाला दूरदर्शनला. ते पाहिलं सतीश तारेने. बरं, ज्ञानेश्वर इंधनगावकर जे आता अंबाजोगाईचे छोडी आहेत, प्राध्यापक आहेत, तर तीही तिथं त्यावेळेस स्ट्रगलला होते. कैलासवासी राजेश शिकरे होते. तर हे सगळे ऑडिशनला गेले. तर राकेश मला म्हणलं, इथं बोर होशील, तू पण जा, चल माझ्यासोबत. तर मी आपले गेलो. तो सतीश तारे त्यावेळेस खूप प्रस्त होतो आणि सतीश तारे डायरेक्ट माझ्याकडे आले. अरे काय चाललं, मी कन्फ्युज झालो. अरे काय मस्त वगैरे डॉक्टर, आणि ते बालमित्रासारखं बोलायला लागले. मी म्हणलं, मी यांना ओळखत नाही. ते म्हणलं, वास्कस काय आपण भेटलो ना, बोललोत ना. नंतर राकेशने त्यांना समजावलं की सर, काल याचं काव्य वाचन झालं. अरे यार, मी तेच बघितलं ना, यांनी चालीमध्ये 2 कविता म्हणल्या होत्या फोक फॉर्म मध्ये. अरे अरे अरे, आणि वाचा असा. आणि माझं ना भांडेवाडी काहीतरी एक मुक्कमपोस भांडेवाडी नावाचं नाटक होतं. मग त्याच्यात सेकंड, थर्ड, फोर्थ रीलचा रोल मी मंग्या नावाचा वाचला. आणि या सगळ्यात माझी एकटेच कास्टिंग झालं, बाकीचे पण नाही झालं. तो 5 मेंबरचा रोल होता आणि स्टेजवर आले त्यावेळेस आम्ही दोघं लीडला होतो. इथपर्यंत डेव्हलप झालं. मग त्याची 5-50 प्रयोग झाले आणि मग त्यातून हळूहळू आम्ही आमच्या दुकानदारीला लागलो. मग प्रयोग संपले. राकेशला म्हणलं, यार मुंबईत जगायचं कसं. बरोबर, तिथून आणि आमदार निवास सोडलं आणि मुरळला राहायला आलो. आम्हाला बाळा नांदगावकरांनी फेमस रूम, बरोबरची फेमस रूम आम्हाला बाळा नांदगावकर सरांनी एक नाईट मून होते, त्यांचा एक जुना बंगला होता, गणेशोत्सवाचं सामान ठेवलेलं असायचं. तर मग ती रूम आम्हाला बाळा नांदगावकर सरांनी आम्हाला ती दिली. आम्ही 5-7 जण तिथं राहिलो आणि काम संपलं. बरोबर, राकेशच्या त्यावेळेस खौफ वगैरे मध्ये म्हणजे त्याच्या बॅगीमध्ये 3-3 लाख रुपये असायचे. तो आम्हाला जागवायचा अक्षरशः. तर मग राकेशला म्हणलं, यार माझं काम संपलं यार. राकेश म्हणला, मी बघा तुला तर एका ठिकाणी नेतो, फक्त मला तिथे राकेशजी म्हणायचं. बरोबर, आपण मित्र, हे राक्या राक्या म्हणतो, असं नाही ना. आणि त्याने मला खालपर्यंत गेलं ऑफिसच्या आणि वर घेई गेला. मी म्हणलं, मी आधी वर जातो आणि नंतर तू म्हण राकेशजी हे क्या. तर मी आपलं आलो. मला जीभ जर करत होती राकेशजी, म्हणजे सवयच नाही ना म्हणायची. मग राकेशजी हे क्या. तर मग हा, अरे आई सुधीरजी. आणि तिथं काय झालं, तर 3 दिवसांनी नाविका फ्लोअरला जाणार होती आणि असोसिएट आर्ट डिरेक्टर असतो ना, तो पळून गेला. तो विमलेश बिलाला डिरेक्टर होते, त्यांना एक चांगला असोसिएट पाहिजे होता. तर राकेशने त्यांना काय सांगितलं, अरे एक बहुत भारी आर्ट डिरेक्टर लाया बोले, म्हणजे नाटक के काम करता, हो काम करता बोले, हो अच्छा. मैंने ना उसको कन्विंस करके लाया. तो बोले, अरे वो फिर पेमेंट उसका क्या है ना, उधर 6 लेते बोले, हो तुमको क्या देने का दो. म्हणजे तिने 6,000 रुपयांनी मला तेवढी. हो, त्यावेळेस काय होतं राकेश प्रेषित, शिफ्ट संपली की पाकिटात पेमेंट यायचं. म्हणजे पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट, तिसरी शिफ्ट आणि शिफ्ट वाईज पेमेंट असायचं आणि प्रोडक्शनचं टेबल असायचं. तुम्हाला तात्काळ पेमेंट भेटायचं त्यावेळेस. आणि रात्री असेल तर तुम्हाला जेवणाचं हे सुद्धा द्यायचे कंटेनर सोबत. तो राकेशने माझं ओके केला कार्यक्रम. तिथं लागलो. हर डिपार्टमेंटचं काय येते आपल्याला. मी माझं डोकं वापरायला म्हणून एकांकिका नाटकाचं काय करता, आपण कसा सेट लावा, कसं करता येईल. करेक्ट. त्यावेळेस तिथे दिग्दर्शकही अरविंद द्विवेदी, म्हणजे ज्यांनी त्या काळात चाणक्य केली होती. ते म्हणले, आर्ट डिपार्टमेंट कुठला. आणि एका चाळीमध्ये शूट चालू. बोले आर्ट डिपार्टमेंट. यस सर. डॉक्टर बोले, मेरे को इधर ना ऐसा ऐसा चाहिए, ये 25 साल हो गए बोले, ये रोई से सामान 25 साल के बाद शिफ्ट किया है, मेरे को ऐसा शेड चाहिए, आफ्टर लंच ब्लॉक है बोले, इधर जालिया वगैरे सब चाहिए. ठीक आहे, लिहून तावडला सांगितलं. म्हणून काय करावं. आता माझ्या हाताखाली जे जे स्कूलचे पोरं असायचे, मी त्यांना म्हणलं, बाळा इकडे या.
मग आता मराठवाडी बीडचं का चला कुठं कामाला येणार. मग मी एक थर्माकोलचं कट करायचो, इथं फ्रीज होतो. मग बुक्का आणायला लागला राख्याला. ते दादरवरनं त्यांनी बुक्का आणला तिथे विठ्ठल मंदिरापासून. मी ती स्प्रेच्या मशीननी, मग इथं फ्रीज आहे मग तसं स्प्रे मारायचो, इथं एक फ्रेम आहे, असं करून ते डिझाईन केलं. पाय ठेवून पेपर टाकून असं सगळीकडे मळालेलं हे ते त्यांना खूप आवडलं. तो त्यांचा एक असिस्टंट आला बोलले तर जाली चाहिए बोले, जाळं लागलं पाहिजे. म्हणलं आता काय करावं, जाळं लागलं पाहिजे. मी आपलं गॅलरीत विचार करत असताना बुड्डी के बालवाला खालून चालला होता. म्हणलं अरे उसको ऊपर उडाव. त्याला वर घेऊन आलो. त्याला म्हणलं एक कलर टाकू नको, बुक्का टाकून मला साखरेच्या जाळ्या काढून दे. तर ते बुड्डीचे बाल आम्ही जाळ्या लावून लागल्या. लाईट वाल्याला सांगितलं तिकडे बघू नको, उधर लाईट मत लागा नाही तो सब पिघल जाएगा. त्याच्याकडून चुकून एका एक फॅन असतो किचनचा व्हेंटिलेशनचा, त्या फॅनवर लाईट लागला आणि ते साखरेचं होतं ना ते जसं पगळलं. तो मला 100 रुपये गिफ्ट दिले डिरेक्शन टीमनी, की तिने किती डिटेलिंग केली. म्हणले तेल सुद्धा गळाल्यासारखं दिसतंय म्हणले. तर असं नशीब असेल तर होत असतं, तर ते सुद्धा केलं. मग त्यानंतर मग हळूहळू दवाखाना करता करता ऍक्टिंग करत करत मग हळूहळू लिखाणात वळालो, मग दिग्दर्शन केलं. चित्रपट लिहावेत असं का वाटलं तुम्हाला? एक मित्र आपला चित्रपट लिहित होता ना, अरविंद जगताप. हो ना, तिथं रायटरची कमी आहे ना चांगल्या. असं मला अरविंद कडूनच कळालं, मकरंद कडून कळालं की मला मकरंद म्हणायचं सुद्धा तू खूप छान लिहू शकतोस. मकरंद अनासपुरे मला म्हणायचं की तू खूप छान लिहू शकतोस, कारण तू ना खूप रॉक आहेस म्हणले, तुला ते लागलं नाही म्हणले. म्हणजे लोकल टू ग्लोबल तू फिरतोस म्हणले, पण ते लोकल तुझं निघलेलं नाही, तर तू खूप छान लिहू शकतोस म्हणले. तर मग मी ते प्रयत्न केले. मग त्याचं मला मार्गदर्शन मिळायचं ना. मग अरविंद म्हणायचं असं नाही असं कर, हे म्हणायचं तसं नाही तसं कर. आणि खरंच लेखक खूप कमी आहेत, चांगले लेखक कमी आहेत. काय माहित ना. म्हणजे किती चित्रपट लिहिलेस? मी आतापर्यंत 29 चित्रपट लिहिले. 29 चित्रपट लिहिलेस. ऐतिहासिक चित्रपट लिहावे आणि अशी एक मोठी जबाबदारी अंगावर घ्यावी असं का वाटलं? कारण ऐतिहासिक चित्रपट लिहिताना संदर्भ शोधणे, खूप इतिहासाचा अभ्यास करणे, भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे याचीही जाणीव ठेवणे, हे सगळं कसं शक्य केलं? म्हणजे काय झालं ना, मला ज्यावेळेस प्लॅनेटचा ताराराणी हा म्हणजे मी काढलेला विषय सगळ्यात पहिल्यांदा. मी ज्यावेळेस मी कोल्हापूरला चित्रपट महामंडळाच्या कामासाठी वगैरे मी जायचो कोल्हापूरला. धनाजी अमकर माझे तिथं मित्र. तर मला पहिलं कसं ना, जी तुमच्यापासूनच सवय लागली, हे तुझ्यामुळे अरविंदमुळं. म्हणजे मी संभाजीनगरच्या संपर्कात आलो इथल्या नाट्यकर्मींच्या, तर त्याच्यामुळे मला ती वाचनाची आवड थोडीशी जास्त लागली. तर मला वाचायला खूप आवडायचं, बघायला खूप आवडायचं. आणि लेखक झाल्यामुळं ना यार वेगळे विषय काय करता येईल. आणि लोकांचे डिमांड्स यायला लागल्या की सर ऐतिहासिक काही आहे का, ऐतिहासिक काही आहे का. त्या काळात म्हणजे आमच्या संदीप मोहितेंचं हंबीरराव चं काम सुरू झालं होतं. पुन्हा पुण्याचे अजून 1-2 प्रोडक्शन्स चालू होते. आणि राजाशिव छत्रपती मालिका वगैरे ह्यांचं काम जोमात होतं. तुम्ही लोक ना रायटर म्हणून विचारलं तुमच्याकडे ऐतिहासिक काही आहे का. तर मला ना ऐतिहासिक, मी कोल्हापूरला यावेळेस मी उतरलो ना, तर एका चौकात मी थांबलो होतो. पहिला चौक ताराराणींचा दिवस. हा, तर तिथं काय झालं की मी त्या चौकात उभे होतो आणि माझे मित्र मला मोटरसायकलवर न्यायला येणार होते. तर मी तिथून उभे होतो. मला ऐतिहासिक लिहायचं सुरू कसं झालं माझ्या डोक्यात तिथून सांगतो ती गोष्ट. आणि एक बेळगावचा माणूस होता, तो कोणाला तरी फोनवर सांगत होता. पुढचा विचारत होता तू कुठे उभा आहेस त्या माणसाला. तो माझ्या शेजारी उत्तर देत होता त्याला. तो म्हणला झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ उभा आहे. आणि मी असं असं बघितलं आणि मला ना ते इतकं लागलं मनाला, करेक्ट. की आपल्याकडं इतिहास इतकंच लोकांना माहिती की घोड्यावर जी एखादी रणरागिणी असेल तर ती झाशीची राणीच आहे. मी म्हटलं नाही यार, ज्या ताराराणीनी म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य ते संभाजी महाराजांनी 10 वर्ष लढवलं, त्या संभाजी महाराजाच्या नंतर 11 वर्ष राजाराम महाराजांनी आपलं स्वराज्य अबाधित ठेवलं. राजाराम महाराजाच्या नंतर म्हणजे ज्यांचे शिवाजी महाराज नाहीयेत, संभाजी महाराज जे गुरु होते तिचे ते नाहीयेत, पती राजाराम महाराज छत्रपती ते नाहीयेत, त्यानंतर वडील सरसेनापती हंबीरराव मोहिते ते नाहीयेत जगात. म्हणजे हिचे 4 पिलर, एका राणीचे 4 पिलर तुटलेले. 6 वर्षाचं लेकरू आहे सोबत, 2 लेकरे घेऊन 23 वर्षाची एक विधवा राणी सतत 7 वर्ष त्या औरंगजेबाला लढा देते. आणि गाडलं तो वेडा झालता औरंगजेबाला, अल्झायमर झालता शेवटी, त्याला कुठेही ताराराणी दिसायला लागली. हे सत्य आहे. आणि नशीब माझं, मी खटकन म्हटलं नाही,
मला ताराराणी करायचं. मग राहुल जाधव माझे सिनेमाचे डिरेक्टर आहेत. मी राहुल जाधवला बोललो, मला यार ये सिनेमा. चित्रपटाचं नाव काय ठेवलं तुम्ही? मोगल नर्दिनी छत्रपती ताराराणी. क्या बात आहे. पहिली महिला आहे ज्यांच्या मागे बिरुद छत्रपती. छत्रपती लागतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती ताराराणी ज्यांनी म्हणजे कोल्हापूरच्या संस्थान त्यांनी हे केले आणि इतक्या खतरनाक वॉरियर होते ते. हो ना. त्यांचा इतिहास म्हणजे बाप रे बाप. तो चित्रपट आल्याच्या नंतर तुम्ही बघताल की एक म्हणजे मराठा स्त्रीची म्हणजे खरं महाराजांचं खरं जे गनिमी काव आहे तो डीएनए मध्ये ह्यांच्या सगळ्यांच्या कशा होता. त्या गादीतला जो संताजी बघा, धनाजी बघा, म्हणजे धनाजी जाधवराव, संताजी घोरपडे, बरं ती काय इतकं वाईट होता ना की अख्खी सदर जी होती ना म्हातारी झाली. रायगड गेलेला होता. येसुबाई सरकार आणि छोटे म्हणजे त्यांचं नाव शिवाजी, तिकडे गेल्यावर शाहू झाले ते. शिवाजी द्वितीय म्हणजे संभाजी महाराजांच्या मुलाचं नाव शिवाजीच होतं. ती औरंगजेबाच्या कैदेत गेल्यानंतर ते शाहू म्हणायला लागले. ते बहुत शाहू आहे आणि हुशार आहे म्हणून ते शाहू नाव पडलं ते. आणि इतकं सगळं असताना बरं 324 किल्ले त्या काळात असताना फक्त 6 किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. आणि त्या 6 किल्ल्यापासून त्या राणीनं 7 वर्ष त्या औरंगजेबाला लढा दिला. आणि औरंगजेब मेल्याच्या नंतर 6 महिन्यात प्रेषित सगळे किल्ले स्वराज्यात वापस आणलेले. मग हा इतिहास प्रेरणादायी आहे का नाही? मग तो इतिहास मला मग मी जयसिंगराव पवार सर आमचे डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी प्रचंड अभ्यास केलाय ताराराणीवर. म्हणजे त्यांनी काय मला ना, मी ज्यावेळेस गेलो त्यांच्याकडे, मी राहुल जाधव सर आणि आमच्या एक मॅडम होत्या नेहा मॅडम, तो त्यांनी मला पहिले विचारलं तुला का वाटलं ताराराणीवर लिहावं. मी त्यांना क्लिअर सांगितलं चौकातला किस्सा. तो त्यांना इतकं अप्रिशिएट झालं. प्रेषित त्यांनी मला पहिले एवढं पुस्तक दिले, म्हणले हे वाच. ते काय होतं, शिवाजी महाराजांच्या आधी, शहाजी महाराजांच्या आधी मराठ्यांचा काय इतिहास होता ते वाचलं, दिलं. त्यानंतर शहाजी राजांचं सगळं दिलं मला. मग शहाजी राजांचा कार्यकाळ सगळा वाचला ना, तो जिजाबाईंचा कार्यकाळ तो वाचल्यानंतर शिवाजी महाराजांचा कार्यकाळ दिला. ते वाचल्यानंतर संभाजी महाराजांचा कार्यकाळ वाचला. ते वाचल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांचा कार्यकाळ वाचला. ते वाचल्याच्या नंतर सगळे झाल्यावर मला ताराराणी एवढं मोठं पुस्तक दिलं. म्हणले हे वाच आणि मग लिह. तर मला ते वाचणे असल्यात माझं नशीब एवढं सांगलं की मला त्या काळात लॉकडाऊन लागला. मग तो लॉकडाऊनचं पूर्ण वेळ मी ते वाचन केलं. मग आम्ही जयसिंग पवार सरांनी व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलायचो, असं 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 सुचलंय, असं लिहिले, असं केलं, हे केलं. मग ते अप्रिशिएट होत गेलं. पण ते वाचण्या असण्यात आता मी संपूर्ण मी 200 पिक्चर मराठीवर लिहू शकतो इतकं मला ते वाचनातून मिळालं. त्याचे मी आणि खूप संदर्भ दिले. म्हणजे जयसिंग पवार सरांचं मी खरंच मनापासून आभार मानेन. आम्ही लिखाण सुरू करायच्या आधी मराठ्यांची शस्त्र, आता ते वारले जाधव म्हणून, याला होते कोल्हापूरच्या बाजूला जयसिंगपूरला, त्यांचं खूप मोठं शस्त्रग्रहालय संग्रहालय. मला त्यांनी तिथं पाठवलं. आधी मराठ्यांचे शस्त्र बघ म्हणले. तर प्रेषित तिथं मराठ्यांचे गुप्त शस्त्रच 15 निघले, जे दिसत नाहीत. ते शस्त्र 15 निघले. बाकीचे लढाईचे वेगळे. बरोबर ते शस्त्र कसे ना, जमिनीवरचे वेगळे, झाडावरचे वेगळे, पाण्यातले वेगळे, घोड्यावरचे वेगळे, हत्तीवरचे वेगळे, पायदळाचे वेगळे. आणि आपण फक्त काय आतापर्यंत काय एक ढाल, एक भाला आणि तलवार, नाही असं नव्हतं. मग त्याच्या मागची ती कारण काय काय आहेत ते सगळं डिटेलिंग त्याच्यात आम्ही शिकलो. पण नंतर मग आम्ही इतिहासाची लिहायला गेलो. मग त्यानंतर मी धर्मरक्षक संभाजी लिहिला, मग आता कान्होजी आंग्रे लिहिला, आता मी हिंदीतला आपले संताजी घोरपडेवर हिंदीत करतोय. मग आता मग इतिहासाचं आता ते बसलो, पण प्रचंड अभ्यास करलो. कारण कुणाचा किंचितही हे नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे खूप संदर्भ शोधावं लागतं. काय आता पुढे काय करायची इच्छा आहे? पुढे आताशी तर सुरुवात झाली, अजून बरंच करायचं. पुढचं म्हणजे आता मला पुढे सगळे तुझी तयार झालेली चित्रपट आहे. आता माझे सध्या 3-4 सिनेमे फ्लोअरला आहेत. पण मी जे करणार आहे एक सिनेमा, तुम्ही मगाशी किशोरला सांगितलं की मी 1 मॅन आर्मी सिनेमा करतो. एक अख्ख्या सिनेमामध्ये फक्त एकच कॅरेक्टर आहे पूर्ण सिनेमाभर. असा एक प्रयोग 1980च्या काळामध्ये सुनील दत्त यांनी केला होता.
पण तो त्या त्या काळातला होता. मी जो सिनेमा करतो ती एकच सिंगल कॅरेक्टर पूर्ण सिनेमावर आहे. आणि तुम्हाला तो ज्या कॅरेक्टर सोबत बोलतोय, भाष्य करतोय, ते कॅरेक्टर तुम्हाला दिसतील. म्हणजे जाणीवती. जाणीव होतील इतकं त्या याची एक वेगळा हे करतोय मी सिनेमाचा. बाकी नवीन पोटात ब्रेड बटर साठीची कामं माझी बाकी चालू आहे. ब्रेड बटर साठी काय चाललंय? कारण ब्रेड मोठी आहे आणि बटरही खूप लागतोय. ब्रेड बटर 2-3 सिनेमे चालू आहेत. धर्मरक्षक 2चं काम माझं रायटिंग कम्प्लीट झालंय. त्यानंतर आता एक मोठा सिनेमा फक्त मी अनाऊन्स करत नाही, तो एक चालू आहे. दुसरे 2 मराठी सिनेमांचं काम कम्प्लीट झालंय. एक तेलुगू सिनेमाचं रायटिंग मी केलेलं आहे. तेलुगू कसं काय? नाही होतं ना. स्टोरी स्क्रिप्टले डायलॉग आपण लिहायची. तिथं असे दोघांचे असतात आमचे असिस्टंट, की मी त्याला सांगतो की तो म्हणतो नाही जर अल्लू नाही अरे हे नाही याला मला असं पाहिजे, तर मग ते तसं ते आपलं ट्रान्सलेशन करून देतात. आता सगळं मिळतं तुम्हाला. आणि त्यांना बेसिक देण्यासाठी मला ते ChatGPT सारखं माध्यम जे आहे AI, आता AI रायटर थोडस झालं पाहिजे ना आपण. तर त्याला कारकून म्हणून मी त्याला वापर करतो, मला जरा थोडस हे असं असेल तर तिकडे काय असतं रे, मग ते सांगतं, म्हणजे मला त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन करायला सोपं जातं. डॉक्टर तुझ्या एकांकिका खरंच खूप गाजल्या. म्हणजे त्या मला अजूनही आठवते की मी ती उचल बघताना खरंच खूप रडलो होतो. देवार्थाने रडलो होतो की एक आपलं बक्षीस गेलं आणि दुसरं आपल्या मित्राला बक्षीस मिळणार आहे. पण मी तेव्हा मला वाटतं नाही, मी एकांकिका स्पर्धा आयोजित केली होती, त्याच्यात तू आला होतास. नाही अल्फाला पहिल्या वर्षी ओपन केली. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्याची ना ते तू मगाशी पण बोलता बोलता तेच राहिलं आतलं. ती उचल मधली एक कविता होती, ती काय होती ज्याची सुरुवात व्हायची? आला आला मुकादम हो 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 चला फडा मंदी शिरा हो 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 आला आला मुकादम चला फडा मंदी शिरा हाती कोयता गरग माझी माय ऊस तोड तुम्ही करा ग माझी माय ऊस तोड करीतोय बोट भर खोल देई दंडावर फाटकी चोळी ग माझी माय उचली उसाची मुळी ग माझी माय देवांगणावाशी मिरे असा काय केला गुन्हा मानवाच्या वटी मली ग माझी माय नको घालू जन्मा पुन्हा ग माझी माय. असे ते प्रत्येक याच्यातले दुःख मी त्या आणि ते शब्द बक्षीस वितरणाला जेव्हा तुम्ही स्टेजवर जात होता तेव्हा पब्लिक मधनं ग माझी माय ग माझ्या माझा कोरस सुरू झाला होता ना. त्या वर्षीचे मी सगळेच अवॉर्ड घेतले होते. म्हणजे पहिलं पिंपल टच पासून बेस्ट ऍक्टर, डिरेक्टर, रायटर सगळेच अवॉर्ड, ती 6 पोल्ड सगळे घरी घेऊन गेलो तुम्ही अल्फाचे. पाचेगावचा तांड्यावरचा डॉक्टर आज इतका मोठा डॉक्टर झाला. मागे वळून बघताना काय काय आठवतं? सगळंच बालपणीपासून आतापर्यंत सगळं आठवत. म्हणजे मला तो वेळ माझ्यासाठी थांबलेलाच आहे आणि कोणत्याही कलाकारासाठी तो थांबलेलाच असतो. तुम्ही थोडस मागे म्हटलं की तुम्हाला म्हणजे मी वयाच्या 10व्या वर्षीपासून बालनाट्य करतो ते आजपर्यंत तर चळवळ आठवतात. व्यावसायिक झालोय ते नाही लक्षात राहत, पण ते व्यावसायिक होण्यासाठी आपण जे स्ट्रगल केलं असतं. आता मला आठवतं झुणका भाकरी आपण या नागरेच्या नाल्याच्या तिथे नागरे झुणका भाकर केंद्र होतं, तिथं झुणका भाकरी खायचो आम्ही. आंघोळीला USB च्या हॉस्टेलमध्ये होत असताना गपचूप कोणी नसलं की खाली लपून आंघोळीला यायचो. ते करतो बस स्टँडवर होतो त्याला पोलिसांनी हल्ला म्हणून त्या खास भागात गेलतो. या गोष्टी आठवतात ना स्ट्रगल काळात. आमचं सतीश परबने आम्हाला खूप सांभाळला, शीतल देशपांडेने आम्हाला खूप सांभाळलं. हे सगळं आठवतं ना आम्हाला, असं कसं नाही आठवत. आपले साळुंके सर, विश्वास साळुंके सर, ज्यांनी मला खरं तर पहिलं माझ्यासाठी बीड म्हणून ते उभं राहिले. त्याचं की गेवराला एकांका स्पर्धा होत्या आमच्या बोरकसे सरनी घेतलेल्या आहे आणि मी प्रशांत उईकर आणि म्हणलं त्या स्पर्धेत जायचं, एकांकिका तयार नाही, 11,000 बक्षीस आहे. म्हणलं काय करायचं. मेहनती जयारीची उत्पत्ती तिथं झाली आणि त्या दिवशी म्हणजे त्या काळात गजानन महाराज दिंडी येऊन गेली. म्हणून म्हटलं तू ज्ञान बांधणे तू करा, तू असं म्हण मी असं म्हण, आणि डायरेक्ट विदाऊट स्क्रिप्टची एकांकिका केली. परीक्षक संहिता मागायला तर आम्ही रडायला म्हणले ह्याच्या वडिलाच्या कपाटात वडील गावाला गेले. आणि प्रेषित एकांका सादर करण्याआधी 1 रुपया नव्हता आणि एकांका सादर केलं बक्षीस वितरणानंतर सगळे पारितोषिक. म्हणजे मला लिखाण पहिलं, दिग्दर्शन पहिलं, अभिनय पहिलं, प्रेषित त्याला प्रशांतला अभिनय द्वितीय, संगीत प्रथम, प्रथम, सांगत प्रेक्षक पसंती प्रथम, जाताना 15,000 रोटेशीट घेऊन गेलतो आम्ही.
तर तिथं परीक्षक विश्वास साळुंके सर होते. त्यांनी पहिल्यांदा आम्हाला म्हणजे बक्षीस वितरणाच्या आधी बरं का त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की पोराव संभाजीनगर जवळ कर. पण वडिलांना हे नाटक विटक प्रकार आवडत नव्हता, त्याच्यामुळे मग कसं करायचं, तर मग हळूहळू तिकडे मेडिकलला म्हणून बीडून पळून इकडे यायचो ना. वडिलांना वाटायचं बीडलाच आहे मी डायरेक्ट परीक्षेला जायचो. पण मग त्या परीक्षकांना संहिता दिली की नाही? नाही दिली. संहिता दिलीच नाही आम्ही आणि सगळेच पहिले आले ना, त्याच्यामुळे त्यांनी बिचारीने संहिता मागितली नाही. आपोआप मित्र मोठा होताना बनले याच्यात खरंच खूप आनंद असतो. आणि तो नुसता मोठा होताना बघतानाही त्याचे पाय जमिनीवर आहे याचा विशेष आनंद होतो. एका घराचे त्याचे 2 घरं झाले, म्हणजे 2 घरं झाले वेगळा अर्थ घेऊ नका. 2 त्याचे बंगले आहेत स्वतःचे, 2 गाड्या आहेत, बायको, 2 लेकरं, सगळं छान सुखात चाललंय. पण आतमधला लेखक जो आहे तो त्याला शांत बसू देत नाहीये. हा लेखक असा चिरतरुण राहू दे, नवनवीन आणखीन खूप छान असं तू लिही अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मित्र खूप मोठा हो एवढ्या सदिच्छा देतो. 8 आवर्स प्रोडक्शन्सच्या प्रेषित की पोटलीमध्ये अशीच विविध गुणदर्शनांनी नटलेली माणसं तुम्हाला भेटवत राहू. तेव्हा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. लव यू, लव यू, थँक्यू.